कर्मचाऱ्यांना लवकरच मोठे गिफ्ट मिळणार आहे. लाखो कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार, पण इन हँड सॅलरी कमी होणार. कर्मचाऱ्यांसाठी गेम चेंजर असणारी ही बातमी आहे. खूप मोठी बातमी आहे. ती सविस्तर आपण जाणून घेऊयात. कर्मचाऱ्यांसाठी वेतन मर्यादेत वाढ करण्याच्या मागणीवर लवकरच निर्णय होणार आहे. किमान वेतन वाढीचा नवीन नियम लागू होऊ शकतो अशी शक्यता आहे. दरमहा 15,000 रुपयांची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मीटिंगमध्ये सादर करण्यात येणार. लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार. तसेच या प्रस्तावामुळे लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीसाठी अधिक बचत होणार. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या CBT बैठकीत हा जो प्रस्ताव आहे तो सादर होणार. मंजूर झाल्यास 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षापासून लागू होऊ शकतो. हा निर्णय मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना हा खूप फायद्याचा आहे आणि हा निर्णय अलीकडेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने वेतनाचा हवाला देत 4 महिन्यात वेतन मर्यादा वाढविण्याचे निर्देश दिले आहे. पेन्शन आणि निवृत्ती निधीत होईल त्यामुळे खूप वाढ. आता पेन्शन गणना 25,000 रुपये मर्यादेवर आधारित होणार आहे. अलीकडे 25,000 रुपयापर्यंत होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात जमा होणारी मासिक रक्कमही वाढेल. निवृत्तीनंतर मिळणारी मासिक पेन्शन रक्कम लक्षणीयरित्या वाढेल. इन हँड पगारावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. आता 12% PF कपात आता 15,000 ऐवजी 25,000 रुपयाच्या मर्यादेवर येईल. कर्मचाऱ्यांची बचत